रिग्रेट आहे मला त्या गोष्टीचा, कारण मला तिच्यासोबत टाइम स्पेंड करायचा होता. ती कशी पर्सनॅलिटी आहे हे जाणून घ्यायचं होतं मला समोरून. बट तुम्हाला बाहेर दाखवलं असेल तर माहीत नाही, आम्हा तिघांना असं बिग बॉसने बसवलं होतं मध्ये आणि खूप ऐकवलं होतं. ते डायरेक्ट वार नाही करत, म्हणजे जसं की मी आहे किंवा अजून कोण आहे ते समोरून डायरेक्ट बोलत नाही. टोमण्यामध्ये एक लाफ्टरमध्ये काहीतरी टाकणार, ते समोरच्याला लागेल. म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6चा चौथ्या आठवड्याचं एलिमिनेशन झालं आहे आणि अनफॉर्च्युनेटली ओमकार राऊत घराबाहेर पडला आहे. पण मी खूप एक्सायटेड आहे गप्पा मारायला, कारण का खूप दिवसांनी म्हणजे 4 आठवडे पण घरात काढणं ही सोपी गोष्ट नाही आहे. खूप स्वागत तुझं ओमकार, कसा आहेस? मस्त, एकदम एकदम मजेत आहे मी. बट आता कुठेतरी असं मिस करतोय घराला मी खूप जास्त. पण असं हँग व्हायला झालं आहे का बाहेर आल्यावर, की काय फिलिंग आहे नक्की? हँग असं मला काय वाटत नाही, हँगसारखं बाहेर आलो तर सगळं मला सेम वाटतं. असं जास्त काय मला डिफरन्स वाटत नाही, कारण मी 1 महिनाच राहिलो आहे, तर एवढं काय फरक नाही आहे बाहेरच्या ह्याच्यात. पण राखीची एंट्री झाली आणि अनफॉर्च्युनेटली तुला तिच्यासोबत तो तो टाईम स्पेंड करता आला, कारण का ती खूप मजेशीर व्यक्ती आहे. तर त्या गोष्टीचा रिग्रेट आहे का, की नाही? रिग्रेट आहे मला त्या गोष्टीचा, कारण मला तिच्यासोबत टाइम स्पेंड करायचा होता. ती कशी पर्सनॅलिटी आहे हे जाणून घ्यायचं होतं मला समोरून. बट ते मिस झालं आहे अनफॉर्च्युनेटली. सुरुवातीपासून पहिल्या दिवसाला आपल्याला जे लोक चांगले वाटतात, की आपण एक परसेप्शन ठेवतो, की अच्छा मी ह्या व्यक्तीसोबत टीमअप करू शकतो. इव्हेंच्युअली ते खूप पुसत जातं, की नाही हा व्यक्ती असा नाही आहे. तुला डे वनपासून कोणाबद्दल आणि आत्ता एलिमिनेट होईपर्यंत कोणाचे रंग बदललेले तू पर्सनली पाहिजे? रंग बदललेले मी थोडंसं वाटलं मला, आयुषचे रंग बदलले होते. बट घराच्या बाहेर निघेपर्यंत नाही, ते आम्ही 1 दिवसाआधी आम्ही सॉर्ट केल्या होत्या गोष्टी. बट असा कोण व्यक्ती नाही की त्याने असं केलेलं आहे, रंग एकदम बदलले आहेत. बट मध्ये मध्ये गेमसाठी लोक रंग बदलतातच. पण ओमकार, कुठेतरी असं वाटतं, की आयुषपेक्षा तरी तुझा गेम बेटर होता आणि मी घरात राहण्याचं पात्र होतो. हां, मला असं वाटतं की आयुषचा गेम थोडासा वीक आहे माझ्यापेक्षा. बट वोटिंग्स बीबी कशामुळे काय झालं मला माहीत नाही. बट माझा गेम स्ट्रॉंग होता आयुषपेक्षा तरी, कारण लास्ट वीक पण तो काही खेळला नाही आणि कॅप्टन होऊन पण त्याला त्याने रूल नाही केला घरावरती. तर या सगळ्या गोष्टी आहेत. विशालशी मॅटर सॉल्व्ह झालाय की काय, तो तसाच आहे? नाही नाही, मॅटर आम्ही सॉल्व्ह केला आहे. फर्स्ट वीक नंतर आम्ही जेव्हा बंधनात होतो तेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी सॉर्ट केलेल्या आहेत. तर आता आम्ही खूप चांगले फ्रेंड आहोत. तो बोलला बाहेरून आपण काहीतरी गोष्टी प्लॅन करू, सगळं करू. ठीक आहे, करूया. पण ओमकार, आपण बाहेरून ठरवतो की आपण बिग बॉसमध्ये जेव्हा आपल्याला विचारतात, तिथून मला सांग की तुझ्यापर्यंत तो अप्रोच कसा आला होता? आणि बाहेरून आपल्याला वाटतं की हां, टास्कच आहे ना, आपण करूया. पण घरात गेल्यावर आपली मेंटॅलिटी चेंज होऊन जाईल. म्हणजे पहिला म्हणजे मला एक मेसेज येत होते, जे पण आतले आहेत कास्टिंगचे, त्याला मेसेज येत होते मला. बट मी सिरियसली घेत नव्हतं, की मी म्हटलं काय आहे हे, हे नसेल, हे फेक असेल किंवा काय असेल. तर माझा फ्रेंड आहे अनिकेत म्हणून, बसलाय तिकडेच आहे मागे. तर त्याला पण त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता. मग त्याने मला सांगितलं की असंच तुला कॉन्टॅक्ट केला. मग रात्री 2 वाजता मी कॉल केला त्यांना. तर ते बोलले मॉर्निंगमध्ये यांच्याशी तुला भेटायचं आहे वगैरे. तर मग तसं मी भेटलो आणि मग पुढे गोष्ट झाली. आत गेल्यावर असं वाटलं की आपण जे ठरवलं होतं तसं आपल्याकडनं होत नाही किंवा तसा गेम होत नाही. मे बी त्या घराची वाईब असेल. राईट. जसं की मी बाहेर भरपूर गोष्टी विचार करून गेलो होतो. बट आतमध्ये माहोलच तसा आहे की माणसाला चेंज व्हावं लागतं, ॲडजस्टमेंट थोडीफार करावी लागते. बट तेच करायचं नव्हतं मे बी, असं मला वाटतं. तुला पर्सनली असं वाटतं की कुठेतरी मी सुद्धा पुश करायला पाहिजे होतं स्वतःला, कारण का भाऊच्या धक्क्यावर 2 आठवडे तुझा गेम खूप सुंदर होता सुरुवातीच्या आणि नंतर थर्ड वीकमध्ये थोडासा डाऊन. डाऊन झाला. तर मला असं वाटतं की मी फर्स्ट वीकमध्ये खेळलो चांगला आणि मी खेळतच आहे. बट असं मला वाटतं की मी नवीन न्यू कमर आहे मी. तर मला माहीत नाही की गोष्टी कशा स्टार्ट करायच्या आहे, कसं ॲक्टिंग पण मला एवढी येत नाही. तर कसं झालं की जो गेम मी 4th वीकला स्टार्ट केला आहे, तो मला थोडासा लवकर केला पाहिजे होता, असं मला वाटतं. हां. कोणासोबतची फ्रेंडशिप तुला नेहमी अजूनही मिस करतोयस आणि कायम घराबाहेर गेल्यावर किंवा बाहेरही? एक आयुष आहे आणि एक राकेश बापट. आमच्या तिघांचा असा बॉन्डच होता. आम्हा तिघांना इथे सांगता माहीत नाही, बट तुम्हाला बाहेर दाखवलं असेल तर माहीत नाही. आम्हा तिघांना असं बिग बॉसने बसवलं होतं मध्ये आणि खूप ऐकवलं होतं की तुम्ही तिघं खूप असे बऱ्याच गोष्टी करतात मिळून, ते नाही केल्या पाहिजेत, हां, ते सगळं. आणि सर्वात फेक कोण वाटतं तुला घरात? म्हणजे असं तर प्रत्येकजण गेम खेळायला आलाय, पण पर्सन म्हणून ॲज ॲज अ पर्सन म्हणून मला वाटतं की विशाल थोडासा फेक आहे, कारण तो सगळीकडे जाऊन वेगळं वेगळं तो पण गेमच खेळतोय. असं रिॲलिटीमध्ये तो तसा नसेल, बट गेमसाठी तो थोडासा फेकगिरी करतो, असं मला वाटतं. पुढे ओमकारचा प्लॅन काय असणार आहे? की आता तू मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलायस, पण आत्ता जस्ट म्हणजे मॉडेल म्हणून नाही, पण अजून तुझं काय? टेलिव्हिजनचा प्लॅन चालू आहे. आता पुढे जाऊन बघू काय होतं आहे, कारण ॲक्टिंग तर मी शिकतोय आता. जस्ट बघूया काय होतं पुढे. टेलिव्हिजनचा प्लॅन तर चालू आहे. मॉडेलिंग तर आहे सोबत, त्याच्यासोबत. बघूया आता काय होतं आहे पुढे.
आणि कसा होता ओव्हरऑल तुझा एक्सपिरियन्स? आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपल्या लाईफमध्ये येते ना, ती काही खूप अनएक्सपेक्टेड वेमध्ये येते. आणि जसं आय गेस बिग बॉसही तुझ्या आयुष्यात तसंही आला असेल. खूप ग्रेटफुल आहे मी या शोसाठी, कारण माझी लाईफ अशी स्ट्रेट चालली होती, बट बिग बॉसने येऊन ते लाईफ ऑन केली आहे माझी. तर मी बेसिकली हेअरस्टायलिस्ट आहे, तर माझं लाईफ एकदम स्ट्रेट जात होती. 10 to 7चा जॉब, घरी या, परत सकाळी मॉर्निंगला 10 to 7. सो हे एक वेगळं वळण आहे माझ्यासाठी, एक माझा लाईक स्टार्टिंग पॉईंट आहे हा बिग बॉस म्हणजे. तर आता खूप पुढे चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येतील माझ्यासाठी, जर बिग बॉस केलं आहे मी. बघूया आता पुढे काय होतं. सागर दादाबद्दल बरंच काही बोललं जातं की फेअर गेम कोणाला अनफेअर वाटतोय. तर तुझा पर्सनली काय त्याच्याबद्दल एक आहे? आता तू बाहेर येऊन एपिसोड्स बघशील तेव्हा बघितले मी सगळे एपिसोड बघितले मी. 2 दिवसातच एपिसोड संपवले मी सगळे बघून. हे पूर्ण 4 वीकचे. येस. तर मला कुठेतरी वाटतं जो सागर आहे ते डायरेक्ट वार नाही करत. म्हणजे जसं की मी आहे किंवा अजून कोण आहे, ते समोरून डायरेक्ट बोलत नाही. टोमण्यामध्ये, एक लाफ्टरमध्ये काहीतरी टाकणार, ते समोरच्याला लागेल. मला डायरेक्टली बोलणार नाही की ओमकार तू असं केलं. वेगळंच काहीतरी टॉपिक असणार, त्याच्यामध्ये टोमणा मारणार किंवा असं त्यांचा विषय असतो. ते डायरेक्ट भेटत नाही कोणाशी. बट ते थोडंसं हे करत. आता मी बघितलंय ना, ते बोलत मी टोळीचा नाही आहे. पण जेव्हा मी बघितलं स्क्रीनवरचे तेव्हा ते क्लिअरली बोलत मी तुमच्याकडूनच खेळतोय. तर ते आहे. सध्या एक विषय गाजतो, एक व्यक्ती गाजते, ती म्हणजे रुचिता जामदार. तुझं तिच्याबरोबर कसं इक्वेशन होतं? आणि आता बाहेर आलं तिला सपोर्ट करशील? सपोर्ट म्हणजे चांगली फ्रेंड आहे माझी आधीपासून, शोच्या आधीपासूनच. पण जिकडे ती गेम खेळते जो पण आहे तो मला पर्सनली आवडत नाही, कारण आवाज, शोर शराबा मला जास्त आवडत नाही. बिनमुद्द्याचं भांडणं, दुसऱ्याच्या मुद्द्यात पडणं हे मला आवडत नाही. सो तिला तर मी बाहेरून सपोर्ट नाही करणार. सपोर्ट करायला मी जेन्युइन आयुषला करीन, विशालला करीन, राकेश बापट आहे. हे सगळे चांगले खेळणार आहेत, म्हणजे जे डिग्निटी मेंटेन करून खेळणारे प्लेयर मला आवडतात. येस. थँक्यू सो मच ओंकार, आणि ऑल द बेस्ट पुढच्या जर्नीसाठी. वेल प्ले. येस, थँक्यू.